गेल्या 2 वर्षांमध्ये हार्ट अटॅकमुळे 21,000हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे आणि नेमकं आता हार्ट अटॅकची कारणं काय आहेत, त्याच्यामध्ये नवीन काय काय उपकरणं आलेली जी आहेत, त्याच्यामुळे हार्ट अटॅक जो आहे तो रोखला जाऊ शकतो. एकूणच या सर्वांबाबत आपण चर्चा करणार आहोत. नेमकं हार्ट अटॅकची आत्ता कारणं काय आहेत आणि तरुणांमध्ये मुख्यतः हा जो हार्ट अटॅक आहे त्याचा परिणाम त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. एकूणच काय कारणं आहेत आणि याच्यामध्ये कोविडचं देखील हे सांगितलं जातं की कोविड काळानंतर आता हे कोविडचाच एक हे भाग म्हणून हे हार्ट अटॅक वाढतोय, असं काही आहे का कोविडचं आणि याचं? पहिली गोष्ट, तरुणाईमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे हे खरं आहे, पण त्याच्याबरोबरच ते वाढलंय कोविडमुळे असं काही नाही आहे. इनफॅक्ट मागच्या आठवड्यामध्येच ICMR एक आपली अपेक्स इन्स्टिट्यूट आहे रिसर्चची, मेडिकल रिसर्चची, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्यांनी एक जो स्टडी केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टरित्या असं नमूद केलेलं आहे की हृदयविकाराचा वाढलेलं प्रमाण आणि कोविड व्हॅक्सिन किंवा कोविड ह्यांचा काहीही संबंध नाही आहे. तर मग हे का वाढलं आहे? तर दोन गोष्टी आहेत. कोविडच्या वेळेला आपण बऱ्याच वेळेला घरात बसून कामं केली आहेत, कुठल्याही प्रकारचे व्यायाम झाले नाही, सगळेजण घरकोंबडे झाले. सो ह्याच्यात जी जीवनशैलीचा जो बदल झाला आहे त्याचा परिणाम म्हणून हा हृदयविकार वाढलेला आहे. हृदयविकार, स्थूलता, डायबिटीस हे सगळे जीवनशैलीचे विकार आहेत आणि ह्याचा पर्यावसान तुम्ही व्यायाम नाही केला किंवा खूप जास्त व्यायाम केला. वेगवेगळी व्यसनं आहेत आजकाल तरुणाईला, गुटखा, तंबाखू, हुक्का, बिडी, सिगरेट, ह्या सगळी व्यसनं, शिवाय फॅट डाएट्स वेगवेगळी, की मी फक्त स्ट्रिक्ट व्हेजिटेरियनच खाणार किंवा मी फक्त हे खाईन, ह्याच्यामुळं विविध गोष्टींचा प्रॉब्लेम होऊन रक्ताच्या मध्ये गाठ तयार होते आणि त्यांनी हार्ट अटॅक येतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, इकडं तिकडं ब्लेम न करता की आईवडिलांना की हे अनुवंशिक आहे किंवा हे कोविडमुळं आहे, आपण आपली जीवनशैली कशी करेक्ट केली पाहिजे त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. तरच हे जे वाढलेलं प्रमाण आहे त्यातनं आपल्याला कमी करता येईल. नक्कीच सर, आता ते स्टेंट नावाचं जे उपकरण आहे त्याच्या माध्यमातून हे हार्ट अटॅक रोखला जाऊ शकतो. याचे देखील दोन काही प्रकार आहेत, तर ते काय आहेत नेमके आणि त्यांची काय? हृदयविकार होतो म्हणजे पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात, करोनरी आर्टरीज, त्याच्यामध्ये रक्ताची गाठ होते किंवा एक ब्लॉकेज निर्माण झालेला असतो. तर हे ब्लॉक काढण्यासाठी आम्ही पहिल्यांदा एक बलूननी ते फुगवतो आणि त्याच्यानंतर ते परत छोटं न होण्यासाठी आणि त्याला धरून ठेवण्यासाठी, जसं आपल्याला घरांच्या बांधकामामध्ये आपण सळ्या घालतो तसं एक स्कॅफोल्डिंग किंवा एक सांगाडा म्हणून एक स्प्रिंग बसवली जाते. जशी आपल्या बॉलपेनच्या रिफिलमध्ये स्प्रिंग असते त्याच आकाराची ही स्प्रिंग असते, त्याला आम्ही स्टेंट असं म्हणतो. तर ही स्टेंट बनली जाते, विविध मेटल्सच्या अलॉयपासून बनली जाते आणि पूर्वी ती स्टेंट एकदा टाकली की ती तिथेच राहते, ती काही काढून घेता येत नाही. जसं आपण ज्या प्लेट्स टाकतो हातामध्ये, ऑर्थोपेडिशियन लोक ते काढून घेतात, ही स्टेंट काढता येत नाही आणि त्याच्या आतून स्किन येते आणि ती आतली बनली जाते. पण शेवटी ही एक फॉरेन बॉडी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात परत रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून अशा लोकांना आम्हाला लॉंग टर्म रक्त पातळ होण्याच्या गोळ्या द्यायला लागतात. आता ज्या माणसाला तरुणपणी हार्ट अटॅक आला 20-30मध्ये, ह्या माणसाला आयुष्यभर 50-50 वर्ष हे द्यायच्या, त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होतात किंवा ब्लिडिंगची रिस्क वाढते. म्हणून अशा लोकांसाठी ही एक विरघळून जाणारी स्टेंट तयार केली आम्ही. तर त्याच्यामध्ये मेटल नसतं, त्याच्यामध्ये सिरॅमिक असतं किंवा मॅग्नेशियम असतं, की जसं आपल्या कब्बशा असतात ना त्या स्वरूपाच्या मातीसारखं असतं ते, आणि जे 6 महिने ते वर्षभर टिकतं आणि हळूहळू ते विरघळून जातं. मग 1-1.5 वर्षानंतर ह्या अशा लोकांना आम्हाला ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल हे रक्त पातळ करण्याची औषधं द्यावी लागत नाहीत. आणि दॅट इज अन ॲडव्हान्टेज, कारण एखाद्याला, तरुण मुलाला आयुष्यभर गोळ्या न द्यायला लागणं ही चांगली गोष्ट आहे. तर इन द मीन व्हाईल त्यांनी स्वतःचं वजन कमी करून, व्यायाम करून हे केलात तर ह्याला हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो हा आजार. म्हणून आम्ही ही विरघळणारी स्टेंट प्रेफर करतो तरुण मुलांच्यामध्ये. राहता राहिलं त्याची कॉस्टिंग, तर ती स्टेंट जी असते आमची मेटल स्टेंट असते ती 30,000 रुपयाच्या आसपास असते, ही 90,000च्या आसपास असते. पण तुमचा पुढचा सगळा खर्च आणि पुढचे साईड इफेक्ट्स वाचतात, हेही आपल्याला समजलं पाहिजे की ही स्टेंट प्रत्येकाला नाही बसवता येत. जिथं कॅल्शियम आहे, खूप जास्त कडक आहे ब्लॉक, किंवा खूप असा नागमोडी वळणाचा त्याला हे आहे, तिथं ही सिरॅमिकची स्टेंट तिथं नॅव्हिगेट होत नाही. सो त्याचे लिमिटेशन्स आहेत, पण जिथं योग्य आहे तिथं आम्ही ती वापरतो. पण सगळ्यात महत्त्वाचं की ही सगळ्यांसाठी नाही आहे. जर तुम्ही म्हटलात की 70 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबांना लावा, तर ते शक्य नाही. त्यामुळं तरुण लोकांना आणि जर सुटेबल असेल तरच आम्ही ही स्टेंट बसवतो. नक्कीच अशा प्रकारे हार्ट अटॅकची कारणं वाढलेली आहेत. मात्र हार्ट अटॅक होऊ नये यासाठी काय करू शकतात तरुण पिढीने मुख्यतः? मी जसं म्हटलं, ही आरोग्याची काही चतुसूत्री ही आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की जीवनशैली
आहार, विहार, आचार आणि विचार ह्या 4 गोष्टी. आहार म्हणजे काय, की बाहेर न खाणे, आजकाल मटण खाणे किंवा अतिशय चमचमीत खाणे. एक लक्षात ठेव, जिथं जिभेला चांगलं लागतं ते हृदयाला चांगलं लागत नाही. तर त्याप्रमाणे आपण आहारावरती नियंत्रण ठेवणं. दुसरी गोष्ट विहार म्हणजे व्यायाम, की रेग्युलर 40 ते 45 मिनिटं डेली मॉडरेट ॲक्टिव्हिटी ही झालीच पाहिजे. मग त्यासाठी जिम लावायला पाहिजे का? नाही. साधं चालणं, ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग ह्या स्वरूपाचे व्यायाम तुम्ही एक अर्धा ते पाऊण तास करा. थोडंसे वजनं अगदीच खूप मल्ल न बनता तुम्ही थोडंसं वेट ट्रेनिंगसुद्धा केलं तरी चालेल. हा झाला विहार. आचार विचार म्हणजे मानसिक आरोग्य. आजकाल तो पण फार महत्त्वाचा भाग आहे, की स्ट्रेस आहे तुम्हाला, कुणाला ऑफिसचा स्ट्रेस आहे, कुणाला फॅमिलीचा स्ट्रेस आहे, कुणाला ते अजून स्ट्रेस आहे. तर त्याच्यातून मानसिक तणावमुक्त राहा. ह्या जर 3 गोष्टी आणि ह्याच्याबरोबर जर डॉक्टरने तुम्हाला कुठलं औषध दिलं असेल तर ते रेग्युलरली घेणे. या 4 गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं, वजन तुमचं कमी ठेवलं, तुमचे मानसिक स्वास्थ्य ठेवलं, तर तुम्हाला 100% माझ्याकडं स्टेन घालून घ्यायला यायची गरज भासणार नाही. नक्कीच. तर हे हृदयरोग तज्ज्ञ होते आणि जो हार्ट अटॅक आहे त्याची जी कारणं आहेत त्याची काळजी कशी घ्यायची या सगळ्याबाबतची त्यांनी माहिती दिलेली आहे. पुण्याहून मोना यांपुरे, सिविक मिरर.